आपली संस्कृती सुद्धा पुरुष प्रधान आहे, त्यामुळे त्याची अधिकारवाणी असते आणि लग्न झाल्यावरती एकदा का तो काळ्या मण्यांचा झोपाळा गळ्यामध्ये पडला की त्याचा मालकी हक्क असतो. तर अशा वेळेला तो अत्यंत अधिकारवाणीनं सांगून जातो, आज संध्याकाळी शेपूची भाजी करत, आठवड्यातनं एकदा जरा पोटाला बरी असते. अरे पण तिला विचारशील की नाही माणसं, तिला खायची आहे की नाही शेपूची भाजी ते, तो सांगून जातो. जर घरातले पडदे बदलायचे असले तर तो सांगून जातो, हे बघ मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो, अत्यंत वृक्ष वातावरण असतं, घरी आल्यावर कसं प्लेझेंट वाटलं पाहिजे, डोळ्याला कसा आराम मिळाला पाहिजे, त्यामुळे निळ्या रंगाचे पडदे लाव. अरे पण तिला विचारशील की नाही, ती 24 तास घरामध्ये असते, तिला कुठला दुसरा रंग हवा असला म्हणजे, तू इंदिन काही तास घरामध्ये असतोस. तो सांगून जातो, पुतण्याचं लग्न आहे आणि लग्नामध्ये तो तन्मणी घालून तयार राहा, उगीच ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो नंतर आणि तो तन्मणी तुला छान दिसतो. अरे पण तिला विचारतं तिला कसं नटायचंय, इतर बायका तिला सांगतील तू कशी दिसती असते. मग अशा वेळेला काय करावं तिने, वादावादी करून निष्पन्न काहीच नसतं ना. शेवटी जायचंच असतं आणि करायचंच असतं ना. सगळ्यांनी रात्री जेवायचंच असतं, पडदे बदलायचेच असतात, लग्नालाही पोचायचंच असतं. मग अशा वेळेला तिने काय करावं, शांतपणे तो संध्याकाळी परत आला की त्याला सांगावं, शेपू इतका सडलेला होता ना, त्यामुळे पालक पनीर केले, पालेभाजीच केली आहे पण पालक पनीर केले. त्याचाही नाईलाज असतो, भूक त्यालाही लागलेली असते. तो सांगून जातो की निळ्या रंगाच्या पडदेला, अरे गेले होते बाजारात पण इतका महाग होता निळ्या रंगाचा तागा म्हणून गुलबाक्षी रंगाचे पडदे आणले. ते नंतर त्याच्याही नजरेला आवडायला लागतात कारण पाकिटाला ते सोसलेले असतात. तो सांगून जातो की पुतण्याचं लग्न आहे, तो तन्मणी घाल, आपल्याला हवं तसं नटावं. संध्याकाळी तो आला की घाईघाईनं साडी सारखी करत त्याला म्हणा, अरे अगदी मी तोच तन्मणी घातला होता पण वाटलं जरा बघावं, ज्या पुतण्याच्या लग्नाला जातोय त्याच्या मुंजीचे फोटो बघावे. अरे त्याच्या मुंजीत मी हाच तन्मणी घातला होता, जाऊबाई काय म्हणतील. काय कळायचं, तो निरोप त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. पुढच्या पगाराला अगदी तन्मणी आणि बांगड्या आल्या नाही, एखादी अंगठी आली, ती स्वयंपाक करताना जर बोटाला जड वाटली तरी ती कपाटाच्या मनाला खूप आवडते. शेवटी काय, घरोघरी मातीच्या चुली असतात.